सर पीएससी म्हणजे काय हो? ओके. पीएससी ही जी टर्म आहे, मी आमच्या मुलांना नेहमी बोलत असतो. पीएससीचा लॉंग फॉर्म आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. बघा, केमिस्ट्री जर आपण स्टडी केलं ना, तर त्याच्यात फिजिकल केमिस्ट्री हा जास्त फिजिक्स आणि मॅथच्या रिलेटेड येतो. ऑर्गॅनिक म्हणजे काय? स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे असे कंपाऊंड जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतात. तर याचा टच थोडासा बायोलॉजीकडे जास्त जातो. आणि जो इनऑर्गॅनिकचा पार्ट आहे तो सेल्फ इलेमेंटचा स्टडी आहे, पिरियोडिक टेबल आणि त्याचे ऍप्लिकेशन. म्हणजे सगळ्या सब्जेक्टला हा टच करतो. मग त्यामध्ये जर आपल्याला आपले कन्सेप्ट चांगले बिल्ड झाले किंवा नाही झाले हे जर आपल्याला ओळखायचं असेल, तर मॅक्सिमम एमसीक्यू ची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण एखादा पार्ट आहे, आपण जस्ट वाचतो, त्याचा अभ्यास करतो आणि काही दिवसांनी विसरून जातो. मला जर विसरायचं नसेल तर कंटिन्युअस एक पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आपण रोज काही ना काही एमसीक्यू सॉल्व्ह केले. कारण कोणताही कन्सेप्ट असो, हा त्या कन्सेप्टचे ऍप्लिकेशन स्ट्रॉंग. आपण फक्त एक सिंपलचं एक्झाम्पल घेईल, मी सायकलचं एक्झाम्पल. आपण सायकल आणून आपल्या पार्किंग मध्ये लावून ठेवली, पण जर ती सायकल चालवण्याची जर आपण प्रॅक्टिसच केली नाही, तर आपल्याला सायकल चालवता येणार. सिंपल आहे. तसंच आहे की आपण स्टडी मटेरियल घेऊन ठेवले, फक्त नोट्स मध्ये आहे पण बघितलंच नाही किंवा त्याला अप्लाय केलं नाही. मग त्या ऍप्लिकेशनसाठी एक स्पेसिफिक मॅनेजमेंट आम्ही आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला देत असतो. आणि आम्ही सांगितल्या पद्धतीने त्या मुलांनी जर प्रॉब्लेम कंटिन्युअसली, जो पर डेचा आम्ही नंबर दिलेला आहे, हा नंबर जर त्याने डेली सॉल्व्ह केला, डेली डाऊट विचारले, तर त्याचा पीएसए स्ट्रॉंग होतो. पीएसए म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. होतंय काय, नीट असो किंवा सीटी असो, जर आपण बघितले पीवायक्यू जर बघितले, तर खूप सारे क्वेश्चन्स आहेत. एवढे सगळे क्वेश्चन्स आहे, मग एवढे सगळे क्वेश्चन प्रॅक्टिकली वर्कआउट होणार नाही. मग अशा केसमध्ये क्वेश्चन जसाची तसा कधीच रिपीट होणार नाही. प्रत्येक वेळेस क्वेश्चनची लँग्वेज बदलणार आहे. फिजिकल केमिस्ट्री असेल तर व्हॅल्यूज बदलणार आहे. माझं असं म्हणणं आहे का, की जी खूप सारे नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्यापेक्षा लिमिटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. मग ते क्वेश्चन असे असले पाहिजे की तुमचा कन्सेप्ट परफेक्ट झाला पाहिजे. म्हणजे किती पण गुगली सारखं गोल 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 जरी फिरवलं, पण जो मेन थीम आहे, जो मेन कन्सेप्ट आहे, त्याला जर आपण पकडलं आणि त्याच्या भोवती जर त्या कन्सेप्टला जर प्रिपेअर केला, तर तो आपला जो पीएसए अप्रोच आहे. पीएसए अप्रोच म्हणजेच काय, की आपल्याला एखादा कन्सेप्ट त्याला रट्टा न मारता त्याचे नंबर ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह करून परफेक्ट करणे, त्याला मी पीएसए अप्रोच असं नाव दिलेलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की 24 तासात तुमचं केमिस्ट्री एकदा तरी रिपीट झालं पाहिजे, म्हणजे दररोज काही ना काही आपल्याला त्या चॅप्टरचे एमसीक्यू सोडवून आपल्याला त्याच्या कंटेंट कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. बरोबर बरोबर. जसं प्रॅक्टिस जेवढी जास्त वाढली तेवढं त्यातलं परफेक्शन वाढत जाईल. सरांचं म्हणणं आहे की जर आपल्याला केमिस्ट्रीचा कंटेंट किंवा मार्क्स वाढवायचे असतील, तर आपल्याला त्यांनी शिकवलेल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट दररोज वापरून पाहायला पाहिजे, त्याचे एमसीक्यू सोडवले पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट सरांनी हा म्हटला की एखाद्या प्रश्नामधल्या व्हॅल्यू बदलल्या तरी तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला पाहिजे, कारण तो अगोदर तुम्ही सोडवलेला आहेच. फक्त व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे तुम्ही गोंधळून नाही गेले पाहिजे आणि तुम्हाला तो प्रश्न परत व्यवस्थित सोडवला पाहिजे.